ओम शांती. 16 मे 1973ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अंतिम पुरुषार्थ. बापदादा म्हणतात, स्मृतीला पॉवरफुल बनवण्यासाठी कनेक्शन आणि कर्म श्रेष्ठ बनवण्यासाठी नेहमी आपलं करेक्शन पाहिजे. करेक्शन प्रत्येक कर्मात नसल्यामुळे मास्टर सर्वशक्तिमान व ऑलमायटी अथॉरिटीची स्टेज निरंतर राहत नाही. कनेक्शन जुटलेला असल्यावरही कधीकधी कठीण अनुभव होते. म्हणून मेहनत करत नाहीत. समजतात, चालतातही, पण चालता चालता विश्राम पसंत होऊन जातात. बापदादांचे पसंत नाही तर आराम पसंत बनतात. म्हणून जाणत असतानाही अशी स्थिती बनते. जर बापदादा मुलांना नेहमीसाठी आपल्याजवळ राहण्याचे आमंत्रण देत आहेत, आपल्यासोबत चरित्र अनुभव करण्याचे आमंत्रण देत आहेत, मग असे श्रेष्ठ आमंत्रण स्वीकार करायला पाहिजे. पूर्ण कल्पातही आत्म्यांद्वारा, श्रेष्ठ आत्म्यांद्वारा, साधारण आत्म्यांद्वारा वेगवेगळे प्रकारचे आमंत्रण मिळाले, पण असे आमंत्रण कधीच मिळाले नाही. आता हे आमंत्रण स्वीकार करायचे की नाही, आपल्याजवळ बाबाला ठेवायचे की नाही, हे मुलांवर आहे. बापदादा म्हणतात, कमळाचे फूल कमाल करते आणि गुलाबाचे फूल अनुभव करवते. इथे बाबा एकेकामध्ये अनेक प्रकारच्या फुलांचे रस भरत आहेत. म्हणूनच गायन आहे, तुमची गतमत तुम्हीच जाणा. काय होतो आणि काय बनवून टाकतात. एकेकामध्ये सगळे रस भरून देतात. सगळ्या फुलांच्या सगळ्या विशेषता बाबा भरत आहेत. सर्व गुण संपन्न, सर्व रसना संपन्न. 14 कला नाहीत तर 16 कला संपन्न बनवतात. सर्व फुलांच्या रसना समान संपन्न बनणे म्हणजेच बाबाचा लाडका बनणे. बाबा बागवान बगीच्याला पाहत आनंदित होतात. जिथे पहा तिथे जे ऐका, जे बोला, त्यामध्ये विशेषता. आपल्या प्रत्येक गोष्टीत विशेषता भरायची आहे. जेव्हा प्रत्येक गोष्टीत विशेषता भरल्या जाईल, तेव्हा नेहमी हर्षित राहाल. निश्चय बुद्धी एकेका गोष्टीतही निश्चय असायला पाहिजे. चतुर बापाची संतान आहे ना. जो बहुरूपी बनणे जाणतो तो प्रत्येक गोष्टीत सफलतामूर्त असतो. बापदादा म्हणतात, जसे स्थूल कार्य करण्यात लक्ष ठेवतात की कोणत्या कारणाने जर ते अर्धवट राहिले तर त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तसेच रोज या कार्याकडेही लक्ष ठेवून संपन्न बनायचे आहे. जर एखादा पाठ पक्का नाही झाला तर 1दा, 2दा, 3दा, 4दा पक्का करतात, त्याला सोडून देत नाहीत. तसेच इथे जे लक्ष ठेवले ते एकेका गोष्टीला पूर्ण करत जायचे आहे. अलबेले पण येऊ द्यायचे नाही. विचार केला, प्लॅन बनवला, पण प्रॅक्टिकल करण्यामध्ये जर कोणती परिस्थिती आली तरी संकल्पाची दृढता असायला पाहिजे. जितकी दृढता जास्त तितकी संपूर्णता समीप येईल. दृढता कमी दिसते. विशेष रूपात अटेन्शन देऊन
कमजोरी काढायची आहे. एक आहे स्वतःची सर्व्हिस आणि दुसरी आहे विश्वकल्याणासाठी सर्व्हिस. दोन्हीचा बॅलन्स ठेवायचा आहे. आपले श्रेष्ठ संकल्प प्रॅक्टिकलमध्ये आणायचे आहे. प्रॅक्टिकलमध्ये दृढ संकल्प करायचा आहे. आपल्या उन्नतीसाठी काही प्लॅन बनवले तर त्याच्यावर दृढ राहायचे आहे. आपल्या उन्नतीसाठी जर झोपेचाही त्याग करावा लागला तर करायचा. जर उन्नतीचे साधन प्रॅक्टिकलमध्ये आणले तर सगळ्या बाजूंनी मदतही मिळेल. बापदादा म्हणतात, ज्ञानस्वरूप तर बनले पण प्रॅक्टिकलमध्ये नाही येत. शक्तिशाली नसल्यामुळे ज्ञान प्रॅक्टिकलमध्ये आणू शकत नाही. पुरुषार्थामध्ये प्रत्येकाला चांगले अनुभव होतात. या अनुभवांचा लेनदेन एक दुसऱ्यांशी केल्यामुळे उन्नती होते. ओम शांती.